अभिवादन करून आज महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांची जयंती आहे, त्यांना अभिवादन करतो। छावा मराठा संघटनेची परिषद इथे संपन्न होत आहे। काळकुटे त्यांचे सर्व सहकारी, या जिल्ह्याचे अध्यक्ष आनंदराव जाधव, मंचावरील सर्व प्रमुख पाहुणे, मराठा आरक्षण परिषदेबद्दल आतापर्यंत आपल्याला बरीचशी माहिती मिळालेली आहे। आपण इथे का जमलो आहोत हे आपल्याला सर्वांना माहिती आहे। संख्या किती आहे यापेक्षा आहे की प्रबोधनचे म्हणाला कोण चुकला कोण बरोबर आहे, दोन पिढ्यांची देवाणघेवाण आहे, प्रबोधनातून होत असते। प्रबोधन म्हणजे भूतकाळाचा आरसा आणि वर्तमानाची दिशा व भविष्याचे नियोजन। मला असं वाटतं की आपण इथे एक प्रबोधन करायला जमलेलो आहोत आणि प्रबोधन ज्याचंच होत असतं ज्यांच्याकडे हे सगळं धन आहे, ज्यांच्या डोक्यामध्ये काही आहे। इथे किती माणसं जमून त्या गाव पातळीपर्यंत पोहोचवेल तर त्या अर्थाने एक मराठा लाख मराठा आणि लाख मराठा एक मराठा असं ज्याला ज्याला वाटत असेल की आपण एक एक लाख मराठ्यांचे प्रतिनिधी आहोत असे मला वाटतं। काही एवढं सगळं तुम्हाला सगळ्याला सुरुवातीला प्रदीपने इथे मांडलेलं आहे। मुद्दाम आरक्षण म्हणजे त्या समाजाला, त्या लोकाला, त्या समूहाला उर्वरित पुढे गेलेल्या समाजाच्या बरोबर आणण्यासाठी आणि ते जो पुढे गेलेला आहे त्याला मागे न ओढता यांना त्यांच्या बरोबर नेणे किंवा त्यांच्या पुढे नेणे याच्यासाठी त्याला जी ताकद द्यावी लागते त्याला आपण आरक्षण म्हणतो। घरामध्ये सुद्धा आपल्याला माहिती आहे, वाईट वाटण्याचं काही कारण नाही, पण मराठ्यांच्या शिवाजीच्या ढुंगणाखालचा घोडा आणि हातातली तलवार काढून ज्या दिवशी आम्ही तिथे एक सुपरसोनिक जेट म्हणणारा मायांना सुद्धा असं झालं पाहिजे, पोरांनाही शिवाजी व्हावं वाटतं, मायलाही पोरं शिवाजी व्हायला पाहिजे असं वाटतंय। विषय थोडासा सहज रमण्यासारखा जरी असला तरी आपण समजून घेतला पाहिजे। अडचण अशी आहे ते पोरा शिवाजी कोणाच्या घराला आग लागली काळजी करायची नसते आणि मग पोरग म्हणतो होय माय होय बाबा मला शिवाजीच व्हायचंय, पण त्याच्यासाठी माय जिजामाता आणि बाप शहाजी व्हायला लागतो, तेव्हा पोरं शिवाजी होतात। आजच्या या पिढीमध्ये, आजच्या या काळामध्ये माझ्या संपूर्ण समाज बांधवांनो जर नुसत्या तोंडावर देश ताब्यात घेतो हे बाळ ठाकरेंनी तुम्हाला दाखवून दिलेलं आहे। किती जण आपण निदान तेवढं तरी आपलं भांडवल, शून्य भांडवल असणारा हा धंदा आहे। किती जण उभे राहिले, कला असेल, साहित्य असेल, नाटक असेल, वेगवेगळ्या माध्यमातून आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या देशाचे भारतरत्न झाले। पूर्वी या देशामध्ये वर्णव्यवस्था वाटत तुम्हाला राजा हाय म्हणाला की आता राजा जो आहे तो राणीच्या पोटातून जन्माला येत नाही तर मतदानाच्या पेटीतून जन्माला येतो। तिथे तुम्ही काय करता हे महत्वाचा होता। हा विचार काय आपण कधीतरी विचार केलाय काय? 1.5 किलोचं डोकं त्यांनी सांगितलं, डोकं किती वजनाचं आहे त्याच्यातला प्रश्न नाही, तुमच्या डोक्यामध्ये जात असतो। आम्ही शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, श्रमकऱ्यांचे पोर आहोत हे सांगत असतो। आणि आता नवीन हायफाय, हायटेक, बीटेक, जेनेटिक सगळं काही आलेलं आहे। आपल्याही शेतामध्ये बीटीच्या माध्यमातून मूळचं जे काही झाड असतं त्याच्यावर नवीन एक कुठलं तरी कलम असतो। हे रोज आपण घरात करत असतो, शेतात करत असतो आणि नवीन फळ देणारी नवीन। भारत स्वतंत्र झाल्यापासून भारतरत्न नावाचा देशातला सर्वोच्च पुरस्कार द्यायला सुरुवात झालेली आहे। तेव्हापासून ते आज तागायत महाराष्ट्राच्या वाट्यावर 7 भारतरत्न पुरस्कार आलेले आहेत। संपूर्ण देशाचं चित्रपटाचं चित्रनगरी केंद्र मुंबईत आहे। त्या चित्रपटातल्या व्यवसायात मराठी नाहीत, एवढंच नाही तर तिथून जे पुरस्कार मिळतात त्यातही मराठी। यात एकही मराठा नाही। पुरस्कार अहमदनगरच्या पोपट पवारचा फायनल झाला होता, पण सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे। एका शेतकऱ्याच्या पोराला आणि तो पुरस्कार कोणाला दिला गेलेला आहे त्याचं नाव तुम्ही शोधलेलं बरं आहे। ही परिस्थिती आहे। व्हेरी ग्रेट मराठा।
मागच्या 2 महिन्यामध्ये काही लोक तिहार जेल जाहीर झालेली आहे 100 लोकांची, त्यातही नो मराठा. आम्ही आहोत कुठे? त्या सुधारलेला समाज. हे सगळं जे काही चाललेलं आहे चित्र, समाज बांधवांनो आपण गंभीरपणे हे समजून घेतलं पाहिजे. काळ बदललेला आहे. आरक्षण ही कोणाची आम्ही भीक मागतो अशातला भाग नाही लागतो. आणि हे काय आहे? भौगोलिक म्हणजे मराठवाडा आहे. मी विदर्भातला कुणबी आहे आणि कुणबी मराठ्यांचं नेतृत्व करतो म्हणून आम्हाला आरक्षणात देऊन मराठ्यांची आमची बेइज्जती करतो म्हणून सुद्धा मला बरेचसे गेले 12-13 वर्ष काय म्हणतो ते आरोप सहन करावे लागले. मला असं वाटतं मराठ्यांना आरक्षण आज ना उद्या मिळेल तेव्हा मिळेल, पण किमान मराठ्याने आपली स्वतःची उंची शोधलेली आहे याचा मला एक आनंद आहे की नाही. आम्हाला सामाजिकदृष्ट्या काही गोष्टी मिळाल्या पाहिजे. विशेषतः मराठवाड्याचा इतिहास आपल्याला राज्य खालसा झालं 1335 मध्ये विजयनगरचं साम्राज्य तुंगभद्रेच्या काठावर उभं राहिलं आणि 1565 मध्ये संपलं. 1724 मध्ये मला वाटतं पुन्हा निजामशाही आली आणि 17 सप्टेंबर 1948 इथून इंग्रज गेले. हा तुमचा 650 ते 700 वर्षाचा मराठवाड्याचा इतिहास. या 700 वर्षामध्ये जे मराठे 1200-1300 मध्ये गेले त्यांचं कधीही राज्य नव्हतं. त्यामुळे मराठवाड्यातल्या मराठ्यांचं रेकॉर्ड ठेवण्याचं काम जे काही निजामशहाने 250 वर्ष केलेलं आहे त्यामध्ये मराठ्यांची जाणीवपूर्वक म्हणा किंवा त्यांच्या राज्य पद्धतीनुसार जी काही कागदोपत्री आजोबा पंजोबा तुमची नोंद केलेली आहे ती वगळता आणि मराठवाडा वगळता सगळीकडे इंग्रजांचं राज्य होतं. त्यामुळे त्यांना ओबीसी मध्ये सरसकट आरक्षण मिळतं. तुमची नोंदच मुळात कुणबी म्हणून नाही. त्यामुळे महाराष्ट्रात मराठवाड्यात राहणाऱ्या जन्मलेल्या मराठ्यांचा मराठा याच नावाने ओबीसी मध्ये सरसकट समावेश करा ही आपली पहिली मागणी. बघा तुमच्या नेत्यांनाही गोपीनाथराव मुंडे साहेबांनाही माहिती आहे. शरदराव किंवा उद्या कोणी मुख्यमंत्री झाले तर ते देतील का नाही. उलट आमचं म्हणणं आहे त्यांनी मुख्यमंत्री व्हावं आणि मराठ्यांना आरक्षण द्यावं मराठवाड्यातलं. आमचं काहीच म्हणणं नाही. विरोध नाही, हे सगळं खरं आहे. पण पुन्हा कसं आहे की तुम्ही आमच्या देशात राहायला काही आपली हरकत नाही, पण तुम्ही तुमचा देश केला तर बरं आहे. या देशामध्ये घटनाक्षणावर सध्या कुट्टी मारलेली आहे. त्यामुळे आमची मराठ्यांची पहिल्यांदा एकच मागणी आहे की तुम्ही 52% होईल तेव्हा होईल पहिल्यांदा आम्हाला ओबीसीचा शिक्का मारा. मान्यता देत आहे हा निर्णय पहिल्यांदा घ्या. मध्ये आज मराठ्यांना आरक्षण देऊ नका आमचं काही म्हणणं नाही, पण ओबीसीच्या विद्यार्थ्यांना मराठवाड्याचे मुख्यमंत्री त्यांच्या मूर्खपणामुळे घरी गेले. प्रधानमंत्री सुद्धा केले. पण जर जाणीवपूर्वक हा गणेश म्हणाला त्यांच्याशिवाय आपलं काही हलत नाही काय. 20 वर्ष झाले हे कोणी लक्ष देत नाहीत. आपण आपल्या आपल्या पद्धतीने काम करतो आहोत. पाडून जरी दाखवलं ना तरी माझी हिंमत सगळं इकडचं सोडा. त्या दिवशी कमलताई पिंपरी चिंचवड महानगरपालिकाच्या निवडणुका लागलेल्या आहेत. आता गोल्डमॅन आमच्या रमेशच्या बायकोची निवडणूक चालू आहे खडकवासल्यामध्ये हर्षदा वांगळेला. सगळं झालं. एरवी तरी उपाशी मरतो आपण किड्या मुंग्यासारखे. अशा घरच्या भाकरी बांधून यायच्या त्या खडकवासल्यात फिरायचं आणि हर्षदा वांगळेला पाडून पूर्ण इच्छा होत नाही तोपर्यंत मराठ्यांना आरक्षण मिळू शकत नाही. आणि शरद पवारांची आज इच्छा नाही कारण की त्यांना सगळ्यांना तिकडे ओबीसी आरक्षण मिळत आहे. नाही परंतु अशा पद्धतीचं चित्र रंगवलं गेलं की मराठवाड्याच्या विद्यापीठाचा नामांतराला मराठ्यांचा विरोध आहे. ईबीसी नावाचा यशवंतरावने आलेला जो आर्थिकदृष्ट्या मागासलेला एखाद्या राज्याला आपल्या राज्यामधील एखाद्या जातीला ओबीसी मध्ये समाविष्ट करायचं असेल आणि त्या राज्यामध्ये लागू असलेली 50% मर्यादा जर ओलांडावी लागत असेल तर ते का करावं लागतं याची टेक्निकल सोशल एज्युकेशनल वेगळ्या फील्ड मधली अत्यंत मजबूत अशी कारणं त्यांनी द्यावी.
इतकं सरळ साधं ते काम आहे, पण हे करण्यासाठी लागणारी राजकीय इच्छाशक्ती आपल्या महाराष्ट्रात आपल्या जवळ, आपल्या नेत्यांच्या जवळ कमी पडतळीपर्यंत गेलं पाहिजे. लोकांना समजावून सांगितलं पाहिजे. आंदोलन हा शेवटचा टप्पा असतो. संघट आणि प्रबोधन भेद करायची नाही. भीक मागू आणि तिथून उठायचंच नाही. काय असेल ते 7, 8, 10 दिवस 15 दिवस आणि जर जमलं आणि त्याच्यासाठी पहिल्यांदा इथून आपण जाऊ आणि त्याचा मला असं वाटतं. त्यामुळे चव्हाण हे नाव सुद्धा जरी काढावं इतकी त्यांची भूमिका काही मला अशी मग त्या तिथले क्षीरसागर आले तरी हरकत नाही. कोणी असो पहिल्यांदा मराठी पाडायला सुरुवात करा की विल सेंड नो मराठा फ्रॉम एनी पार्टी इन विधानसभा और लोकसभा. कसं नसेल ते आणि विधानसभेमध्ये SC ST आणि OBCचं आरक्षण तातडीने लागू करा, नाहीतर आम्ही 100 पोरं लोकसभेमध्ये जाळून घेऊ. एवढं तर करा. फुकटमध्ये रेल्वेने जायचं. तिथे तुम्ही मेले तर तुमचे प्रेत परत आणण्यासाठी मी आजच पैसे 1 लाख रुपये तुमच्याकडे जमा करून ओबीसी जात समूहात करावा. हा 10/12/2009 दिलेलं पत्र आहे त्यावेळेसच्या मुख्यमंत्र्याला. किशोरची सही याच्यावर आहे. मराठा समाजाचा सरसकट समावेश ओबीसी जात समूहात करावा. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील राजकीय आरक्षण वगळता ओबीसीचे सर्व फायदे मिळावे या मागणीसाठी सन 1991 पासून मराठा संघटना आग्रही आहे. मराठा समाजाचा अनेक मागण्या आहेत, त्याची माहिती पुन्हा आहे. त्यामुळे ही जी काही आपली मागणी आहे, अशोकराव चव्हाण मुख्यमंत्री झाले, पहिल्या वेळेस ते गेले, त्यांना आपण असं म्हणलं होतं की मराठा समाजाचा सरसकट समावेश ओबीसीत करावा. ही मागणी मान्य होईपर्यंत मराठा जातीच्या विद्यार्थ्यांना सर्व पातळीवरील शिक्षणात ओबीसी विद्यार्थ्यांना उपलब्ध सुविधा व सहाय्य देण्याबाबत शासनाने निर्णय घ्यावा आणि तशी आर्थिक तरतूद करावी. बेरोजगार युवकांना राज्य विकासाच्या मुख्य प्रवाहात मराठा विकास महामंडळ स्थापन करावे. आयोगाने खत्री आयोगाने मराठा समाजाचा समावेश ओबीसी मध्ये करण्यास काही हरकत नाही अशा पद्धतीचं मत नमूद केलेलं होतं, व्यक्त केलेलं होतं आणि त्याच्यावर महाराष्ट्राच्या राज्य सरकारने जी काही भूमिका घ्यायची होती तो स्वीकारण्याचा ती घेतलेली नाही. खत्री आयोगाच्या वेळेस मनोहर जोशी गेले, नारायण राणे आले आणि नारायण राणेंनी स्पष्ट सांगितलं की मला उभं कापून माझे तुकडे तुकडे जरी केले तरी मी मराठ्यांना ओबीसीत समाविष्ट करणार नाही. आणि कधी नव्हे ते समाज कल्याण खातं आवळे नावाचे मंत्री गेले होते, त्याच्यामुळे अतिरिक्त कार्यभार स्वतः विलासरावकडे होता. तो सुमारे 1.5 वर्ष होता. संपूर्ण कागदपत्र मराठा समाजाच्या फेवरमध्ये असतानाही विलासरावनी ते नाकारलं आणि त्यातला एक भाग कुणबी मराठा आणि मराठा कुणबी अशा नोंदी ज्यांच्या आहेत त्यांचा समावेश ओबीसी मध्ये करायला हरकत नाही अशा पद्धतीचं 1 जून 2004चं एक GR काढलेला आहे. फिरले तसे आपल्या मराठवाड्यातही फिरले. तो आयोगाला मी साधी तरुण जे पोरं इथे असतील गरीब असल्याचे व मध्यम मराठ्यांची घरे पाहून मराठा समाज आर्थिकदृष्ट्या खूपच कमजोर असल्याचे दिसले. पान बावन नांदेड रोहा स्वतःच राबतात. महिला दुसरीकडे मजुरीने घरकाम करून जगतात. रोडवरचे गाव. मी पवार साहेबांना म्हटलं तरी म्हटलं आम्ही तुमच्या खोटे बोलण्यावर पूर्ण विश्वास ठेवतो आणि तुमचे जे निष्ठावंत मित्र तुम्ही माझ्याकडे पाठवलेले आहेत त्यांना पूर्ण अहवाल देतो. त्यांना पूर्ण ते घेऊन बोलवलं आणि मला फोन केला. केणेकर इमानदारीने मला माहित नव्हतं. आता मी याच्यात लक्ष घालतो. मराठ्यावर अन्याय झालेला आहे, मला पटलेला आहे. मराठा त्यात बसतो हे मला सांगितलेलं आहे. पण अडचण अशी आहे म्हटलं की मी सारखा फोन लावतो पण मला अशोक चव्हाण काही सापडून नाही राहिले. तरी भागड्यासारखा राजकारणावर आम्ही विश्वास ठेवतो विजयराव. तसं काही तुम्ही म्हणजे समजायचे काही कारण नाही. मी वेड्यासारखा पुन्हा ते अशोकराव कुठे आहेत म्हणून पाहिलं तर ते म्हणे याच्यात जाऊन बसले नांदेडमध्ये. फोन तिथे लागेना. मी रातोरात गेलो नांदेडला शोधलो त्यांना. सकाळी अशोकरावनी एवढं. आता मी असा निरोप देतो म्हणे की साहेबांनी त्यांच्या कुत्र्याच्या तोंडात 2 ओळीची चिठ्ठी लिहून पाठवावी. ही वस्तुस्थिती तुम्हाला माहिती असलं पाहिजे. नाही ते विचारण्याचा अधिकार आपल्याला आहे. त्या पद्धतीने आपण पाहिलं पाहिजे आणि नंतर त्या आयोगाचं तो
मुख्यमंत्र्याचा कार्यकाळ संपला की नवीन निवडणूक जशी होती या आयोगाकडे गेलेला नाही. उलट या आयोगाने महाराष्ट्र सरकारला लिहिलेलं आहे की मराठा समाजाला आरक्षण देता येईल का अशा पद्धतीची विचारणा आपण केली. त्याच्यावर आम्ही आपल्याला अशी विचारणा कार्यक्रम ठेवला होता. आपली आंदोलनं कशी फेल होतात गंगाधर. आमदारांना घेराव करायचा आपण स्पष्ट सांगितलं होतं. किती वाजता येणार आहात क्षीरसागरने विचारलं. साहेब 9 वाजता. अहो नाही 9 वाजता तुम्ही उठतच नाही. बरं 10 वाजता. 10 वाजता येऊ लाचारासारखी गेली तुम्ही. म्हणजे याला काहीतरी कसं काय आंदोलन होणार. आणि सगळ्यांनी मला फोटो पाठवून दिले. आम्ही आमदारांना घेराव केला. बाकी काही नाही. तर मॅनेजमेंट ज्या पद्धतीने तुम्ही बघा कोणी चालवलं कोणी केलं काय भाग वेगळा आहे. पण एक अंगठे बहादर समजला जाणारा मराठा अण्णा हजारे तू नगरचा असल्यामुळे तुला जास्त जरा त्याचं हे असेल बरोबर. नातेवाईक आहे तुला तुझा तूही देशमुख तूही देशमुख. तर हे सगळं पण निदान एकतर तो अण्णा हजारे तरी वापरा किंवा तुमच्यातला कोणीतरी अण्णा हजारे तयार की म्हाताऱ्यांनाही सोबत घ्या. आता मला वाटतं म्हातारे बाजूला हका. ठीक आहे एखादं उदाहरण शेलार मामाचं ठीक आहे. मी म्हातारा जरी झालेलो नसलो तरी पण तुम्ही मला म्हातारा समजा. मी 6'2" करा वाटलं मला तरी सुद्धा ना धरी शस्त्र तरी मी सांगेन गोष्टी युक्तीच्या चार नावाचा पुरुषोत्तम आहे मी. तुम्हाला जेव्हा केव्हा अडचण पडेल त्यावेळेस मी तुमच्या सोबत आहे. पण मला असं वाटतं की तरुणांचं आंदोलन हे चालवलं पाहिजे. त्याची झळ तुम्हाला बसलेली आहे. तुम्ही त्या पद्धतीने पुढे गेलं पाहिजे. आज मुलांना इंजिनियर डॉक्टर वकील हेच नाही देश परदेशामध्ये आज पैशाची परिस्थिती अशी आहे. आमच्या काळामध्ये 100 रुपयाची जी किंमत होती पैशाची किंमत प्रचंड कमी होत आहे. जगातली स्पर्धा वाढते आहे. या स्पर्धेमध्ये टिकण्यासाठी तुम्हाला संधी मिळण्याचं एक काम हे आरक्षण करणार आहे. आणि हे तुमचं जे काही जीवनाचं बंद झालेलं कुलूप आहे त्याच्या किल्ली ही नक्की आहे. पण ते रोज एकजण अशी बोलतात की नाही 1995च्या डिसेंबरमध्ये म्हणजे 1 ते 16 नोव्हेंबरचा ते तिथपर्यंत पवार साहेबांची आणि यांचं मत एकदम गोपीनाथराव बद्दल कसतरी कडवं होतं बरोबर आहे. आणि पुढे नंतर समय लागला की नाही दोघांना एक बरोबर आहे. आणि आता रोज एकमेकाशी काय करायचं ते सल्ला मसलत करून जर करता तर जर गोपीनाथराव आणि गोपीनाथरावांच्या बद्दल मराठ्यांनी किती उदार मत दाखवलं 5,41,000च्या फरकाने निवडून बरोबर आहे. एवढी उदारता मराठ्यांची. मला असं वाटतं की गोपीनाथरावला तुम्ही सांगा माझं नाव घेऊन सांगा की बाबा खेडेकर तुमची आमची विनंती करताय. त्यांची इच्छा असली तर आम्ही भेटायला येऊ. परंतु किमान त्यांनी जरी ठरवलं तर फक्त 2 बाबी करून घ्या की एक तर एवढं जरी केलं तरी पुढचे 70-80 वर्ष गोपीनाथरावला आम्ही बिनविरोध निवडून देण्याची हमी देतो. एवढा निरोप तुम्ही त्यांना द्या. मराठे तुमचे ऋणी राहतील. धन्यवाद. जय जिजाऊ.